पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांना इशारा. मानधन द्या अन्यथा घरावर मोर्चा काढू. महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनांच्या वतीने पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर राज्य सरकारला 1 जून रोजी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यासमोर हे आंदोलन मांडून काम बंद केले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला असून तब्बल 5 महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मे महिना संपत आला असून एकूण 6 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. घर खर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली असून यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आज कर्मचाऱ्यांची ही वेळ आली असून जर लवकरात लवकर मानधन न मिळाल्यास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावरती मोर्चा काढू असा इशारा थेट या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आम्ही सर्व पाणीपुरवठा स्वच्छता विभाग गट संसाधन केंद्र पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी आज 1 जून पासून संपावर जात आहे. कारण की आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून कोणताही मानधन वितरित करण्यात आलेले नाही आहे. आज आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे, परंतु शासनाने आम्हाला कोणताही खर्च दिलेला नाही. तरी आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला आमचे मानधन वितरित करण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी यांचं मानधन गेल्या 6 महिन्यापासून रखडलेलं आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या स्वप्नातील स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्याचं आणि प्रत्येक कुटुंबाला शुद्ध जल पोहोचवण्याचं काम हे कंत्राटी कर्मचारी गेल्या 15 वर्षापासून करत आहे. परंतु गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे डिसेंबर 2025 पासून ते आजपर्यंत हे कंत्राटी कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचं मानधन आजपर्यंत शासनानं दिलं नाही. गेल्या 3 महिने आम्ही वाट पाहून शासनाच्या आश्वासनावर आतापर्यंत थांबलो होतो, परंतु आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेले सर्व कर्मचारी आज आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये या ठिकाणी उतरलेले आहे. येणाऱ्या 8 तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे कार्यालय ते माननीय मंत्री महोदय पाणीपुरवठा स्वच्छता यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रेचं आयोजन सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच शासनानं आमच्या भावनांचा आणि आमच्या मागण्यांचा सहानुभूती विचार करून आमचं मानधन या ठिकाणी आम्हाला देण्यात यावं ही या माध्यमातून विनंती करतो.